हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला छान चटपटीत कैरीची चटणी करून दाखवणार आहे। हे पहा, मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याचे मी आता साल काढून घेते। साल काढून छान कट करून घेतलेले आहेत। आता हे मी चॉपरमधनं छान असे बारीक करून घेणार आहे। खूप सुंदर लागते ही चटणी खायला। आता मी हे छान बारीक करून घेते। हे पहा, असं छान बारीक करून घेतलेलं आहे चॉपरमधनं। त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडासा गूळ घातलेला आहे 1 वाटी। जशी कैरी आंबट असेल तसं तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडंसं आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण असंच ठेवायचं ह्याला। छान हलवून घ्यायचे। हे पहा, ह्याला छान गुळाला पाणी सुटलेलं आहे। आता मी एक मसाला तयार करून घेते। गॅस चालू करते। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण थोडेसे धणे छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचे आहे। थोडेसे जिरे, बडीशेप। खरी गंमत ह्या मसाल्याची आहे, खूप छान टेस्ट येते। थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत। छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। छान भाजून घेतलेला आहे। थोडासा हिंग टाकलेला आहे मी। हे पहा, आता छान भाजलेलं आहे। आता थोडंसं थंड झालं की मी आता लगेच मिक्सरमधनं छान असं बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण नाही करायचं, क्रश करायचे। हे आपण आता ते मगाशी कैरीचं ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं। छान कैरी ह्यामध्ये शिजून घ्यायची आहे। आता आपल्याला झाकण ठेवून शिजवायची आहे छानपैकी। खूप छान चव लागते, चटपटीत। छान शिजून घेतलं हे बघा। आता ह्यातलं पूर्णपणे असं थोडंसं घट्ट होऊ द्यायचं। त्यामध्ये आपण हा मसाला टाकणार आहोत। कमी तिखट आवडत असेल तर थोडंसं कमीही करू शकता हे, पण ह्यानेच खूप छान चव येते। छान मिक्स करून घ्यायचं आता। खूप सुंदर लागतं खायला, पण नक्की ट्राय करून पहा। हे पहा, छान काचेच्या एका जारमध्ये 2-3 महिने छान टिकते ही चटणी। नक्की ट्राय करून पहा। थंड झाली की एका चांगल्या छानपैकी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची। लहान मुलांना पोळीसोबत खूप छान लागते, खूप आवडीने खातात मुलं। पहा किती छान दिसतीये, खायला पण तेवढीच छान लागते, चटपटीत। थोडीशी आंबट, तिखट, गोड। हे पहा, मी आता एक पोळीला लावून रोल करून खूप सुंदर लागते। नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा। पहा किती सुंदर दिसते, खूप छान लागते खायला। थँक यू।